उपवासाचे तळणीचे पदार्थ तुम्हालाही खायला आवडतात का? परंतु तुमच्याकडे ऊन येत नाही किंवा जास्तीचा वेळ नाही आहे, यामुळे तुम्ही टाळाटाळ करताय. मग अहो चिंताच सोडा, कारण मी आज तुमच्यासोबत इतकी सोपी रेसिपी शेअर करते की एखादी नवशिकी मुलगी देखील सहजतेने या पापड्या बनवू शकेल. अगदी कपभर साबुदाण्यामध्ये 50 ते 60 पापड्या तयार होतात. वर्षभर आरामशीर टिकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या अजिबात तेलकट न होता खूपच छान अशा जाळीदार हलक्या फुलक्या तयार होतात. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज मी उन्हाळी वाळवणाचा एक खास पदार्थ शेअर करणार आहे, ते म्हणजे साबुदाण्याचे खुसखुशीत अशा पापड्या. आता याला मी पापड्याच का म्हणतेय, पापड आणि पापड्या यांतील फरक काय असतो हे जर तुम्हाला माहिती असेल तर मला आत्ताच कमेंट्स करून पटकन सांगा. तसं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाण्याच्या पापड्या बनवण्याकरिता मी या ठिकाणी 1 कप रेग्युलरचा, जो आपण खिचडी बनवण्याकरिता साबुदाणा वापरतो ना, अगदी तोच घेतलाय. आता हा साबुदाणा आपल्याला पहिले भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवर एक पसरट पॅन ठेवलाय. आता यामध्ये साबुदाणा टाकूयात आणि एकदम कमी गॅसवर फक्त गरम होईपर्यंत भाजून घेऊयात. आजकाल ना कुणीही ॲल्युमिनियमची भांडी वापरत नाही, कारण ती आपल्या हेल्थसाठी चांगली नसतात आणि स्टीलचे भांडे वापरावे तर त्यामध्ये भाज्या करपतात. म्हणूनच मला भरपूर साऱ्या कमेंट्स येत होत्या, म्हणून म्हटलं चला आज दाखवूयाच. तर मी या ठिकाणी ना अगारो ब्रँडचा हा ट्रायप्लायचा पॅन घेतलाय. आता ट्रायप्लायच का, तर कारण ह्याला फक्त बुडालाच नाही तर वरपर्यंत ट्रिपल कोटिंग असते. यामुळे आपल्या भाज्या न करपता अगदी व्यवस्थित एकसारख्या शिजल्या जातात, अजिबात रंग न बदलता. सोबतच टॉक्झिन फ्री असल्यामुळे हेल्थसाठी देखील नक्कीच फायदेशीर आहे. तुम्हाला ही भांडी सहजतेने कोणत्याही भांड्याच्या दुकानामध्ये किंवा फ्लिपकार्ट, अमेझॉन, मंत्रावर देखील भेटून जातील. तशी तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. बघा, एवढ्या वेळामध्ये एकसारखा आपला हलकासा साबुदाणा गरम झालाय. लगेचच गॅस बंद करूयात आणि हा थंड होण्याकरिता जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात. आता काही वेळानंतर आपला साबुदाणा अगदी छान असा थंड झालाय. तो मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. छोटंसंच मिक्सरचं भांडं घेतलंय, कारण याचे ब्लेड जर असे शार्प असतात तर साबुदाणा पटकन बारीक होतो. तर बघा, जेवढा शक्य आहे तेवढा बारीक मी हा साबुदाणा छान असा बारीक दळून घेतलाय. थोडासा जाडसर राहिला तरी देखील चालणार आहे, काहीच हरकत नाही. या पद्धतीने दळून घेतलेला साबुदाणा जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊ आणि पुढील कृती करूयात. आता या ठिकाणी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. थोडीशी जाडबुडाची आणि मोठ्या आकाराची कढई ठेवायची. त्यामध्ये पाणी घालूयात. तर ज्या कपाने मी साबुदाणा मोजून घेतला होता त्याच कपाने पाणी घालते. तर साधारणतः आपल्याला या ठिकाणी 8 कप पाणी घालायचं आहे. आता अजूनपर्यंत तरी मी गॅस अजिबात चालू केलेला नाही आहे आणि मी या ठिकाणी सांगितलेलं पाण्याचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही साबुदाणा मोजून घेतला असेल त्याच वाटीने किंवा कपाने 8च कप पाणी घाला. आता आपण गॅस चालू करूयात आणि लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पण मीठ ना थोडंसं कमीच घाला. तुम्हाला जरी ही पाणी आता जास्त वाटत असेल तरी देखील हे पापड्या सुकल्यानंतर एकदमच पातळ स्वरूपाच्या तयार होतात. त्यामुळे साधारणतः 1.5 चमचा मीठ घातलं. लगेचच साबुदाण्याचं हे पीठही घालायचं आहे आणि विस्कच्या मदतीने पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. यावेळेला पाणी आपलं अजिबात गरम झालेलं नाही आहे. आत्ताच आपण जस्ट गॅस चालूच केला होता. जर तुम्ही गरम पाण्यामध्ये हा साबुदाणा किंवा साबुदाण्याचं पीठ मिक्स करायला गेलात तर त्याच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळे पाणी थंड आहे तेच यामध्ये पटकन आपल्याला हे पीठ मिक्स करून द्यायचं आहे. पटापट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यामुळे पिठाच्या गाठी देखील अजिबात तयार होत नाही. गॅसची फ्लेम मध्यम करूयात आणि सतत ढवळत आता हे मिश्रण छान असं ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेऊयात. बघा, सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण फारच पातळ आणि त्याचसोबत थोडंसं पांढरं शुभ्र दिसतं. पण हे मिश्रण जसं शिजत जातं ना तसं याला ट्रान्सपरंट आणि सोबतच घट्टसरपणा यायला लागतो. आता यामध्ये साधारणतः 2 चमचे चिली फ्लेक्स टाकले. पण हे चिली फ्लेक्स टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे. चिली फ्लेक्सऐवजी लाल सुकी मिरची थोडीशी कुटून टाकली तरी देखील चालणार आहे किंवा हिरवी मिरची कुटून घातली तरी देखील चालणार आहे. आता सुरुवातीपासून ते आतापर्यंत साधारणतः 10 ते 12 मिनिटे झाली असेल आणि आता हे मिश्रण बघा जर असं घट्ट झाल्यासारखं दिसतंय. सोबत अगदी छान असं ट्रान्सपरंट झालेलं आहे. आपलं साबुदाण्याच्या पापड्यांकरिताचं मिश्रण तयार झालंय. लगेच साबुदाण्याच्या पापड्या तयार करायला घेणार आहोत. त्याकरिता गॅस बंद केलाय
आणि एका टोपामध्ये निम्म मिश्रण मी काढून घेतलंय। यामुळे टोपातील मिश्रण जरासं पटकन कोमट होईल आणि आता या कढईतील मिश्रण थंड होऊ नये याकरिता यावर झाकण ठेवून दिलं। कारण आपल्याला ह्या पापड्यांचं मिश्रण कोमट आहे त्याच वेळेला पापड्या घालून घ्यायच्या आहेत। तर बघा या पद्धतीने आपण बोट बुडवू शकेल इतपत आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचंय, पण जास्तही थंड होऊ द्यायचं नाही। जर जास्तच थंड झालं तर या पापड्या आपल्याला व्यवस्थित अशा घालता येणार नाही, मिश्रण अगदीच घट्ट तयार होईल। आता आपल्याला एक प्लास्टिकचा पेपर खाली अंथरायचा आहे आणि त्यावर अशा पद्धतीने पळीने हे मिश्रण मधोमध टाकायचंय आणि त्याच पळीने थोडंसं मिश्रण पसरवून द्यायचं, शक्य तेवढा गोल आकार द्यायचा। तर बघा या पापड्या बनवण्याकरिता मला सुरुवातीपासून ते आतापर्यंत फक्त अर्धा ते पाऊण तासच लागला असेल। जास्त काही तामझाम न करता, जास्तीची भांडी न भरवता, कमी मेहनतीत आणि घरगुती साहित्यांमध्ये या पापड्या तयार होतात। मी देखील या पापड्या घरामध्येच सुकायला घातलेल्या आहेत, कारण या फारच पटकन सुकतात, जास्त काही उन्हाची देखील गरज पडत नाही। फक्त या पापड्या बनवण्याकरिता ना आपल्याला या पद्धतीचा प्लास्टिकचा पेपरच लागतो, कारण आपलं हे मिश्रण जरासं पातळ असतं आणि याच कारणामुळे ना आपल्याला हे मिश्रण हलकसं कोमट करून घ्यायचंय आणि नंतरच या प्लास्टिक शीटवर घालून घ्यायचंय। बघा किती छान अशा या ट्रान्सपरंट आपल्या पापड्या घालून तयार झालेल्या आहे। आता या आपण 2 दिवसांकरिता सुकवून घेऊयात। पण या जर तुम्हाला लवकर सुकवायच्या असेल तर 6 ते 7 तासानंतर एक साईड थोडीशी सुकली गेल्यानंतर या पापड्या कडाच्या साईडने थोड्याशा सुटल्यासारखे होतात, त्यावेळेला या अलगद काढायच्या आणि उलटवून टाकायच्या। जर या सहजतेने या प्लास्टिक शीटवरून निघत असतील तरच या पलटवून टाका, नाहीतर अशाच सुकवल्या तरी देखील चालणार आहे। आता आपण या 2 दिवस छान अशा कुरकुरीत होईपर्यंत सुकवून घेऊ। आपल्या साबुदाणा पळी पापड्या वाळून तयार झालेल्या आहे। आता या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता। तयार झालेल्या पापड्या लगेच आपण तळून घेऊया। त्यापूर्वी या पापड्या मी तुम्हाला थोड्याशा जवळून दाखवते। बघा किती छान अशा ट्रान्सपरंट, अगदी कागदासारख्या पातळ आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत। छान असा गोल आकारही आलाय। तोडून दाखवते बघा किती मस्त अशा कुरकुरीत पटकन सुकल्या गेल्या आहे। लगेचच तळून बघूयात। त्याकरिता ना तेल आपल्याला मध्यम गरम किंवा कडकडीत गरमच वापरायचंय। थंड तेलामध्ये जर तुम्ही या पापड्या तळायला गेलात तर त्या व्यवस्थित फुलत नाही। तेलामध्ये पापड्या तळल्यानंतर बघा किती मस्त 3 पट फुलल्या गेल्यात, पांढऱ्या शुभ्र तयार झाल्यात आणि खूपच छान अशी याला जाळी देखील पडली आहे। तळून झाल्यानंतर लगेचच तेलातून बाहेर काढूयात। तर बघा या पापड्यांनी अजिबात तेल देखील पिलेलं नाहीये। आता पापड आणि पापड्यांमधला फरक सांगते। तर बघा पापड हे थोडेसे जाड असतात, जे आपण भाजूनही खाऊ शकतो। सोबतच ते तयार करताना देखील लाटून केले जातात किंवा प्रेस यंत्राच्या मदतीने बनवले जातात। तर त्याच उलट पापड्या या तळूनच खाल्ल्या जातात, थोड्याशा पातळ असतात आणि या पळीने घातल्या जातात, ज्या बनवायलाही फारच सोप्या असतात। तर बघा मी भरपूर साऱ्या पापड्या या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत। किती मस्त पांढऱ्या शुभ्र, जाळीदार आणि हलक्या फुलक्या तयार झालेल्याच आहेत। खूपच छान अशा खुसखुशीतही आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे यांनी अजिबात तेल पिलेलं नाहीये, अजिबात तेलकटही झालेलं नाहीये। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि यानंतर वाळवणाचा कोणता प्रकार बघायला आवडेल हे देखील नक्की सांगा। पुन्हा भेटूयात, बाय बाय।